नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 6 वाजले ते. चला आता करायची कामाला सुरुवात. अंगण झाडून घेते आधी मी. अंगण झाडून सगळं स्वच्छ केले. आता गुरांची झालवट करून घ्यायची. पाखरांना खायला तांदूळ टाकले ते इथं. रोज सकाळ सकाळ पाखरे येते इथं खायला, त्याच्यामुळं रोज आम्ही झाडून काढून तांदूळ टाकतो इथं. झाडवट करून झाली, दार पण काढली. आता टाकायचे गुरांना वैरण. गवत आहे इथं, टाकते आता सगळ्या गुरांना गवत. सगळ्या गुरांना वैरण टाकून घेतली. दिवस उगून वर आले. आता 7 वाजले त्या आणि सकाळ सकाळ पाऊस यायला लागले. आज बारीक चिरचिर येते. 8 वाजले त्या. पाण्याची लाईट आली. पाणी भरून घ्यायचे. आता बॅलर पाणी लावले भरायला आणि तोपर्यंत इकडं मी पिण्याचं पाणी पण घेतले भरून. हंडा आणि कळशी भरली. आता घरात नेऊन ठेवते, तोपर्यंत जार पण भरते. 10 वाजले त्या आणि कपडे धुवून झाले ते माझे. आता पाटी भरली. गुरांना पाणी द्यावायचे. आता गुरं आणते जाऊन पाणी दावायला. गुरं पाणी दावून आता सावलीला बांधायची ती. मशीन आणले पहिल्यांदा पाण्यावर, कारण ऊन पडले की आधी मशीनला पाणी द्यावं म्हणलं. पाणी पिऊन झालं हे. आता हिला धुवून काढते चांगलं. आत्यानं मामा चालले ते आज लग्नाला. त्यांच्या नाताचं लग्न आहे, मुलीच्या मुलाचं. आमच्या चुलत नंदेच्या मुलाचं लग्न आहे. जवळच लग्न आहे ती. आल्या त्या लग्नावरनं. आणि ताईन दादा पण आली ती इकडं. सरबत करते त्या आत्या सगळ्यांना. आणि इथं आदू आमचा रुसून बसलाय. आदूला लग्नाला नेलं नव्हतं. बाले आणि बापू गेलती, भाऊजी पण गेलतं लग्नाला, त्यांच्या संग गेलती. रुसून बसलाय आता आदू इथं. रुसला ह्यासाठी की त्याला पोहे खायचं होतं. आता करायला लागले मी त्याच्यासाठी पोहे. पोह्यासाठी रुसलाय व. अजून ते पण कसं खायचे तर पोहे, बिना कांद्याचं खायचे तर. हा, कांदा आवडत नाही त्याला पोह्यात. आभाळ आले आणि वारं सुटले भरपूर. सगळेजण गेले ते आंब काढायला. चला आपण पण जाऊ आता. कुठे चाललंय कपडे घालून? आत्याच्या गावाला. तू कुठं जायचंय? तू मामाच्या गावाला. आपण आताच राहलोय की मामाच्या गावावरनं. बर. सगळे गोळा झाले ते आंब्याच्या झाडापाशी. आंबा काढते एक जण, पण बाकी सगळे कडजण सांगते ती कडला थांबन. पाऊस चालू झालाय चांगला आता. मला भरते का बाटली? काय केलं नेमकं? बाल्या काय म्हणतो मामाला?
द्या 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 काहीतरी द्या. ताई साडी घाण होईल सगळी. चला निघालो. पोरं 2 घेऊन बसेन का एवढं सगळ्याला आता. अडकवली. हा आदू आणि बापू निघाले त्याचा ताई सोबत आत्याच्या गावाला. आबाळ आले भरपूर अजून पण. आता इकडनं मागणं आता पूर्ण पांढरे झाले पण इकडनं चांगलं ढग भरून आले. तर दमाने जावा. आता त्यांनी नाही ती म्हणले वहिनी आल्या जायचे बाई आले मग चालली ती. पावसानं चांगलं चालू केले. गरजायला लागले अजून पण. मगाशी पण बराच वेळ झाला चांगला पाऊस. अंधार झालाय पूर्ण. 7 वाजून गेले त्या तरी पण चिरचिर चालूच आहे. अजून पाऊस काय उघडला नाही. आणि आता करायला लागली मी स्वयंपाक. आता सगळी पोरं गावाला गेली ती. बाले एकट्याच घरी आहे त्यामुळे आता बाल्यानं हट्ट केला मला शाबूच खायचा आहे. त्यामुळे आता त्यानं शाबू भिजू घातला होता मगच. आता करायला लागली मी शाबू. मिठाचं केलं आहे. बटाटा चांगलं शिजवून घेतले आधी तेलामध्ये. आणि शाबू शेंगदाण्याचं कूट मीठ टाकले. मिरची पण नाही टाकली. आणि बाले तर वाट बघत बसला शाबू कधी होते. कसं काय तुला शाबू खावा वाटला र? हा खावा वाटला वय तुला? किचन कट्ट्यापाशी तर उभं राहून बघते शाबू कधी होते. है का नाही? लय आवडतो तुला शाबू. तू कसं काय गेला नाही आत्या संग? आत्या नेलं नाही बाई तुला. तुला तर आत्या चल म्हणली होती की र आत्याच्या घरी. तूच गेला नाही. थांब आता शाबू होते. शाबू झाला की तुला खायला देते. हो बघू दे टेस्ट कसलाय. टेस्ट करून बघतोय. बरं बघ की बाय टेस्ट करून. फुकून फुकून हातात नसतं तसं. हे ते प्लेटीत टाकते. थांब टेस्ट करायला तुला. हा टेस्ट करून बघ कसं झालंय. फुकून खा. कसं झालंय? छान आहे का? आवडलं का? शिजलंय का? देऊ का मग खायला? घे ताटान चल शिजलाय देते तुला खायला. त्यात नक दुसऱ्या ताटात येते की मोठ्या निवल म्हणजे पटकन खायला. त्या प्लेटीत निवायचं नाही लवकर. तर झालं आता बाल्याचा शाबू करून. आता मी कणिक मळून घेते आणि चपात्या करते. कणिक मळून घेतली. आता मी चपात्या करून घेते.